नमस्कार मित्रांनो, आर-टीचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. आर-टीचा फॉर्म कसा भरायचा तेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासोबतच डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सरनेम, त्यानंतर मुलाचे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम. जर मुलाला अपंगत्व असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही यस करू शकता, अन्यथा ह्या ठिकाणी आपल्याला नोच ठेवायचा आहे. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, जी बर्थ सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ आहे तीच ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्या, त्याच्यात चूक झाली तर ती पुन्हा एडिट करता येणार नाही. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी संपूर्ण टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आपल्याला ह्या ठिकाणी युजर नेम आलेला आहे आणि आपला पासवर्ड मोबाईलवर सेंड करण्यात आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला युजर नेम कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी लॉग इन करायची आहे. ह्या ठिकाणी मी युजर नेम टाकून घेतो. त्यानंतर जो मोबाईलवर आपल्याला पासवर्ड आलेला आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी चेंज पासवर्ड, या ठिकाणी आपला युजर नेम आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जो आपल्या मोबाईलवर पासवर्ड आला होता तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर न्यू पासवर्ड आणि त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म पासवर्ड म्हणजेच आपल्याला पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला पासवर्ड सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला परत लॉग इन करून घ्यायची आहे. जो आपण पासवर्ड टाकला होता आता तो ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला फॉर्म ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी आपलं चाइल्ड नेम जसं रजिस्ट्रेशनवर केलं होतं तेच नाव ह्या ठिकाणी शो होईल आणि त्यानंतर चाइल्ड नेम ह्या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. आडनाव, पहिलं नाव आणि मधलं नाव. तर ह्या ठिकाणी आपल्याला मदर्स नेम टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये. संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आईचं. त्यानंतर ह्या ठिकाणी आईचं मराठीमध्ये संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. मराठीमध्ये नाव टाकण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी गुगल इनपुट टूल तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी मी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ह्या ठिकाणी आपल्याला सिम्पली गुगल इनपुट टूलवर आपल्याला नाव टाईप करायचं आहे आणि कॉपी करून ह्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. ह्या ठिकाणी संपूर्ण नाव आपल्याला ह्या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला टाईप करून पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाईप करून घ्यायचं आहे, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. त्यानंतर वडिलाचे पण संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, आडनाव, पहिलं नाव, मधलं नाव. या ठिकाणी मी संपूर्ण नाव टाकून घेतो. टाकल्यानंतर ह्या ठिकाणी जी रजिस्ट्रेशनला आपण डेट ऑफ बर्थ टाकली होती ती ह्या ठिकाणी शो होईल. त्यानंतर चाइल्ड जेंडर मेल आहे का फिमेल आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर पॅरेंट्स स्टेटस की आपले पॅरेंट्स कसे आहेत, आई आहे किंवा वडील आहेत, जे काय असेल किंवा आई वडील दोन्ही आहेत तर दोन्ही असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी जनरल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर करंट ॲड्रेस, ह्या ठिकाणी जो आधार कार्डवर आपला ॲड्रेस आहे
तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। ह्या ठिकाणी व्यवस्थित आपला ॲड्रेस टाकून घ्या, अन्यथा आपल्याला स्कूल सिलेक्ट करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे। त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला विचारत आहे की तुम्ही यापूर्वी RT मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे का? असेल तर यस करा, अन्यथा नो करा। त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली चाइल्ड इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे। त्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला गुगल मॅपचा ऑप्शन आलेला आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपलं लोकेशन सेट करून घ्यायचं आहे। आपल्या एरियामध्ये जे लोकेशन आहे ते लोकेशन मार्कवर आपल्याला सिम्पली ह्या ठिकाणी क्लिक करून आपल्या लोकेशनवर ठेवायचं आहे। ह्या ठिकाणी ठेवल्यानंतर ह्या ठिकाणी वरी सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड निवडायचं आहे, तर ह्या ठिकाणी मी पहिलीला निवडून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी रिलीजन, ह्या ठिकाणी आपली कास्ट निवडायची आहे। आपण कोणत्या कास्टमध्ये येतो, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, तर ह्या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर कॅटेगरी, या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडायची आहे, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, जनरल, SC ST OBC ओपन। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असणं कंपल्सरीच आहे। आई किंवा वडिलाची कास्ट सर्टिफिकेट ह्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी लागणारच आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही ओपन असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला कास्ट वगैरे लागणार नाही, फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न लागणार आहे। तर ह्या ठिकाणी मी कास्ट सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचा चाइल्ड हा अपंग असेल किंवा अपंगत्व असेल तर ह्या ठिकाणी यस करू शकता, अन्यथा नो करू शकता। तर ह्या ठिकाणी मी नोच केलेलं होतं म्हणून नोच ठेवणार आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे की तुमच्या मुलाचं आधार कार्ड आहे का? असेल तर यस करा, अन्यथा नो करा। नो केलं तर तुम्हाला आधार रिसिप्ट असणे आवश्यकच आहे। माझ्याकडं आधार नंबर आहे म्हणून मी ह्या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतो। पॅन कार्ड ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशनला टाकला होता तो ह्या ठिकाणी शो होईल। त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स, ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। ह्या ठिकाणी काहीही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे। ह्या ठिकाणी जेव्हा आपली लिस्टमध्ये नाव असेल तेव्हाच आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत शाळेमध्ये नेऊन। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ॲड्रेस प्रूफ कंपल्सरीच आहे सर्वांनाच। त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरीच आहे। जर तुम्ही हँडिकॅप असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही हँडिकॅप सर्टिफिकेट देऊ शकता। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी कास्ट लागणार आहे, बाकीचे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागणार नाही आहे। जर तुम्ही कास्टमध्ये नसाल तर कास्ट ऐवजी तुम्हाला ह्या ठिकाणी उत्पन्न लागणार आहे। तर ह्या ठिकाणी मी कास्टमध्ये आहे म्हणून ह्या ठिकाणी कास्ट निवडतो आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपली माहिती सेव्ह झालेली आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला शाळा निवडायची आहे। 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरमध्ये जेवढ्या शाळा येतात त्या ह्या ठिकाणी शो होतील आणि त्यापैकी आपल्याला जी आवडती शाळा आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे।
1 किलोमीटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी खाली आपल्या शाळा येतील। यापैकी तुम्ही ह्या ठिकाणी जी आवडती शाळा आहे ती ह्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। कमीत कमी 1 शाळा निवडू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता। ह्या ठिकाणी सध्या इंग्लिश मीडियम शाळा ह्या ठिकाणी शो होत नाही आहे, तर ह्या ठिकाणी मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी 3 किलोमीटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। 3 किलोमीटरमध्ये जेवढ्या शाळा येतील तेवढ्या ह्या ठिकाणी आपल्याला शो होत आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही कोणती शाळा आहे, कोणतं मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, उर्दू मीडियम आहे किंवा इंग्लिश मीडियम आहे, किती वॅकन्सी आहेत, संपूर्ण काही ह्या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे। तर ह्या ठिकाणी जी शाळा आवडती आहे ती ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्या स्कूल सक्सेसफुली सेव्ह झालेले आहेत। त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉर्म सबमिशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपला संपूर्ण फॉर्म ह्या ठिकाणी शो होईल। जेवढी आपण माहिती भरली होती तेवढी ह्या ठिकाणी आपल्याला शो होईल। तर ही माहिती एकदा संपूर्ण चेक करायची आहे व्यवस्थित। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे। त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी विचारत आहे की तुम्ही कन्फर्म ॲप्लिकेशन सेव्ह करत आहात, तर ह्या ठिकाणी ओके करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला परत विचारत आहे की तुम्ही सेव्ह केलेलं ॲप्लिकेशन परत आपल्याला एडिट करता येणार नाही। ह्या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर ह्या ठिकाणी परत आपल्याला चाइल्ड इन्फॉर्मेशन या ऑप्शनवर आपल्याला रिलोड होऊन जाईल। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म सबमिशन या ऑप्शनवर आपल्याला परत क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी शो होईल। ज्या ठिकाणी आपण कन्फर्म केलेलं होतं त्या ठिकाणी आपल्याला जनरेट PDF हे ऑप्शन ओपन झालेलं आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही आपलं PDF डाउनलोड करू शकता। तर ह्या ठिकाणी मी PDF डाउनलोड करून घेतो। या ठिकाणी माझं PDF डाउनलोड झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही PDF सेव्ह करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट काढून ठेवू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।